कॉन्ट्रॅक्टरनी जर काम केलं नाही रिप्लेस करणार कॉन्ट्रॅक्टर कारवाई कॉन्ट्रॅक्टरला नाही लिस्ट नाही, त्याला सरळ सरळ तालुक्यात कुठंच काम करायला नाही पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरने, त्याला ब्लॅकलिस्ट करा. ते जर तुम्ही हमी देत असाल तर आम्ही उठतो, नाही तर आम्ही इथून उठत लेखी. ऐका ना, ऐका साहेबाचं असं म्हणणं पडलं आहे की आम्ही पांदन रस्त्याचा सगळा विषय सुधारित मान्यता दिल्यानंतर तुमच्या डिपार्टमेंटकडे येते. काम कधी करून घ्यायचं, कसं करून घ्यायची सगळी जबाबदारी तुमची आहे. तुमची जबाबदारी आहे सगळी. कॉन्ट्रॅक्टरनं काम नाही केलं, त्यांना पेनल्टी, त्याला ब्लॅकलिस्ट करणं तुमची जबाबदारी आहे. आपण त्याचं करणं बरोबर करू शकतो. मग तुम्ही 4 वर्षापासून तुमच्या डिपार्टमेंटनं काय झोपा काढल्या काय? आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांना. काम नाही केलं 4 वर्षापासून तुमच्या डिपार्टमेंटनं झोपा काढल्या काय? आमच्याकडे साहेब मोस्टरचाही प्रॉब्लेम आहे. मी काय म्हणतो, आपल्याकडे 20 पांदन रस्त्यासाठी प्रॉब्लेम नव्हता ना, आताच प्रॉब्लेम आला का तुम्हाला? जशीच लेबर आपल्याला अवेलेबल होत आहे तसं आपण करतो. 20 पांदन रस्त्यासाठी लेबर झाले, बाकी लोकांसाठी का नाही झाले? तुमचं डिपार्टमेंट झोपा काढून राहिलं का तिथं, का तुमचे जवळचे कॉन्ट्रॅक्टर आहे ते? तुम्ही काय केलं 4 वर्षापासून? किती वेळा तुम्हाला सुधारित मान्यता दिली यांनी काम करायसाठी? किती कॉन्ट्रॅक्टरवर ॲक्शन घेतली तुम्ही आतापर्यंत सांगा? पत्रव्यवहार केलेलं आहे. किती लोकांना केला, पत्रव्यवहार केला, नाही त्यांनी काम केलं, तुम्ही त्याच्यावर ॲक्शन काय घेतली? तुम्हाला डांबरी रस्त्यानं जायला भेटते, एसीच्या गाडीत फिरता, सामान्य माणूस त्या चिखलात मरतो, काही तुम्हाला त्याचा फरक पडला आहे काय फॉलोअप घेतला? 4 वर्षापासून कामं नाही केलं, त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? काय कारवाई केली तुम्ही? काय केलं? तोंडी नका सांगू केलं काय केलं काय नाही. तुम्ही 4 वर्षापासून काय केलं ते सांगा. तुम्हाला किती वेळा मान्यता दिली काम करण्यासाठी? आम्हाला आताच 4 वर्षापासून पहिल्यांदा मान्यता दिली काय? 4 वर्षापासून पहिल्यांदा मान्यता दिली काय काम करायसाठी? मला हे जे 15 रस्ते आहेत त्यांची आताच भेटली. म्हणजे 4 वर्षापासून तहसील कार्यालयातून पांदनच्या संदर्भात तुम्हाला कुठलीही माहिती मिळाली नाही, सुधारित काम करण्यासाठी मान्यता मिळाली नाही, असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर साहेब काय म्हणते? दरवर्षीच्या राहतात ते कसे बोलून राहिले आता दिले नाही म्हणून? तुम्ही तर मला सांगून राहिले का 4 वर्षापासून प्रत्येक वेळेस काढतो म्हणून. प्रत्येक वर्षी काढतात. मग ते कसे सांगून राहिले? मग आता काय समजावं याच्यात? निष्पन्न काय आहे तुम्ही सांगा. आम्ही त्यात कोणावर मागा? प्रत्येक वर्षी प्रमाण द्यायलाच लागतात. ते नाही म्हणून राहिले ना, स्पष्ट सांगते ते दिली नाही म्हणून. काढून घेतली आता नवीन 4 वर्षापासून तुम्ही का नाही दिली? 4 वर्षापासून द्यायचा प्रश्न नाही. प्रत्येक वर्षी प्रमाण दिली जाते. ते सांगते ना स्पष्ट दिली नाही म्हणून. तुमचं काय म्हणणं आहे? या वर्षाची आज भेटतात 15 मेला भेटला. या वर्षाची म्हणजे हे जे 25-26 नवीन मागच्या वर्षी तुम्हाला 23-24, 24-25 सुप्रमा मिळाल्या नाही का? त्याची काम आम्ही सुरू केले आहे. सुप्रमा मिळाल्या की नाही मिळाल्या? सुप्रमा मिळाले आम्हाला. सुप्रमा मिळाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनी काम केलं नाही, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई काय केली? किती पैसे काढले आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टरनं पांदन रस्त्याचे? साहेब जिथे जिथे अवेलेबल होते मास्टर तिथे आम्ही कामही लावले आणि कामं केली. किती कामं झाले तालुक्यातले दाखवा मला. तुम्ही मला हमी द्या 8 दिवसात पांदन रस्त्याचे कामं चालू होईल. पावसाळा असो किंवा काही असो, काम थांबणार नाही. भर पावसाळ्यात कॉन्ट्रॅक्टर काम करल. ज्या कॉन्ट्रॅक्टरनं काम केलं नाही त्याला सरळ तुम्ही ब्लॅकलिस्ट कराल. हे पत्र जर तुम्ही देत असाल तर इथून उठतो, नाही आता खाली आधी परत बसतो. ठीक आहे ना, तसं आम्ही पत्रव्यवहार केलंही आहे. पत्रव्यवहार त्यांचा नाही पाहिजे, मला पत्र पाहिजे तुमच्या डिपार्टमेंटचं. ठीक आहे ना, मी देतो ना. काढा पत्र. बस.